26 जानेवारीच्या दिवशी आज आम्हाला हे सगळं करावं लागतंय, त्याच्याबद्दल मला खरंच लज्जास्पद वाटतंय. टीचर लोकांचा पगार झालेला नाही, हे प्रॉब्लेम त्यांचे होते, तर त्यांनी त्यांच्या लेवलवरती सॉल्व्ह करायला पाहिजे होते. आमच्याकडनं बसचं दुप्पट पेमेंट वसूल केलं जात आहे. बसचं दुप्पट पेमेंट ज्या ठिकाणी 10,000 होतं त्या ठिकाणी 18, 20 हजार रुपये पेमेंट वसूल केले जात आहे. तर 4 ब्रँचचा आतापर्यंत स्ट्राईक झाला होता, कुठेही समोर येऊन बोलले नव्हते. एक्झाम चालू असताना स्कूल बंद केलेलं आहे. मॅथचे टीचर्स हे आता जस्ट पास आउट होऊन आलेले आहेत क्लासमध्ये आणि ते मॅथ शिकवतात. म्हणजे काय कुठल्या ह्याच्याप्रमाणे शिकवतात, कुठल्या एक्सपिरियन्स नुसार शिकवतात. एक्झाम चालू असताना स्कूल बंद केलेलं आहे. जो काही सेगर स्प्रिंगडेलचा प्रॉब्लेम आहे, जो सॅलरी आणि मॅनेजमेंट, तो मॅनेजमेंटच्या रिलेटेड आहे. पण त्याचा संपूर्ण परिणाम त्यांनी मुलांवर आणला. मुलांना फोर्सफुली सुट्टी देणं, शाळा व्यवस्थित न घेणं, एक्झाम ऑलिम्पियाडची एक्झाम त्यांनी कॅन्सल केली किंवा पुढे ढकलली. एक्झाम चालू असताना स्कूल बंद केलेलं आहे. 4 ब्रँचचा आतापर्यंत स्ट्राईक झाला होता, कुठेही समोर येऊन बोलले नव्हते. आपल्यासाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की ते समोर येऊन बोललेले आहेत. त्यातल्या किती गोष्ट खरी होतात ते पाहण्यासाठी आपण इथे थांबलेलो आहे. आणि जोपर्यंत आपल्या मुलांच्या शाळा चालू होण्याची तारीख लेखी स्वरूपात आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत इथून कुठलाही पालक हलणार नाही. 26 जानेवारीच्या दिवशी आज आम्हाला हे सगळं करावं लागतंय, त्याच्याबद्दल मला खरंच लज्जास्पद वाटतंय. कारण वेळ अशी आणली आहे ना, माझा मुलगा, आमची सगळ्यांची मुलं नेक्स्ट इयर 10वीला जातील, जे आता 9वीला आहे. आणि अभ्यासाचा आता काहीही पत्ता नाहीये. 10 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे त्यांना सवय लागली आहे की जसे दिवाळीच्या सुट्ट्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असे वावरतायत. जर हा पगाराचा विषय असेल तर पगाराचा विषय वेगळा आहे. त्यांच्या ह्याच्यात त्यांनी सॉर्ट आउट करून घ्यायला पाहिजे, जे की पॅरेंट्स पर्यंत, स्टुडंट्स पर्यंत यायला नकोय. पॅरेंट्स लोक स्टुडंटसाठी सगळ्या फीज वगैरे भरलेल्या आहेत. थोड्याफार फीज असतील, काहींच्या असतीलच प्रॉब्लेम्स, तर त्यांचे नाही भरलेले, एकदम थोडेफार. पण 80% वरती फी सगळ्यांच्या भरलेल्या आहेत. जर आम्ही फी भरतोय तर आम्हालाही एज्युकेशन मिळावं, एवढीच इच्छा आहे. सर्व मुलांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान चालू आहे की मुलांचं पूर्ण लक्ष विचलित झालं आहे. सर्व मुलांच्या डोक्यात एकच घुसलं आहे की आपली शाळा बंद आहे. त्या हिशोबाने मुलं भरकटले, अभ्यास विषय सोडून दिलेला आहे त्यांनी. दुसरी गोष्ट, टीचर लोकांचं पेमेंट प्लस स्कूलचे ड्रायव्हर मावशी यांचं पेमेंट जर ह्यांनी 36 महिने 36 मंथ जर रखडवलेलं असेल तर ती लोक सुद्धा आतापर्यंत काय करत होती. आमच्याकडनं बसचं दुप्पट पेमेंट वसूल केलं जात आहे. बसचं दुप्पट पेमेंट ज्या ठिकाणी 10,000 होतं त्या ठिकाणी 18, 20 हजार रुपये पेमेंट वसूल केले जात आहे. तरी सुद्धा त्या लोकांचं पेमेंट केलं नाहीये. काय केलं नाहीये हे लोक आतापर्यंत. ह्या लोकांनी जर पहिलाच हा इश्यू जर निर्माण केला असता तर आता ही स्टेज आली नसती. ह्या लोकांमुळं पूर्ण स्टुडंट लोकांना, पॅरेंट्स लोकांना पूर्ण एक आपण तकलीफ म्हणतो ती पोचलेली आहे. आणि आता प्रजासत्ताक दिनाचा एवढा छान दिवस असताना, एवढा सर्व मुलांचा एन्जॉय करण्याचा दिवस असताना आम्हाला आंदोलन करायची वेळ आलेली आहे. हे खूप वाईट. हे माझे 2 शब्द थांबव आहे. गेल्या 10 दिवसापासून सायकलिंगच्या रेसिंगच्या नावाखाली आमच्या सर्व मुलांना या शाळेने जे काही सुट्ट्या दिलेल्या आहेत याच्यावरती ते आम्ही ज्यावेळेस सगळे पालक त्यांना जाब विचारण्यासाठी इथे आज आलेलो असताना त्यांनी आम्हाला खूप म्हणजे त्यांचं जे उत्तर होतं आमच्यासाठी ते अपेक्षित उत्तर नव्हतं. हे हा इश्यू त्यांच्यासाठी जो किरकोळ आहे असं ते आम्हाला सांगतायत. परंतु हा विषय आमच्या पाल्यांसाठी, आमच्या मुलांसाठी हा भविष्याचा विषय आहे. इथे मुलांचे खूप नुकसान होत आहे. आणि गेल्या 10 दिवसापासून शाळेला सुट्टीच आहे. मुलांचा अभ्यास नाहीये, होमवर्क नाहीये. तर या गोष्टीचं त्यांना आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे की आमची मुलांचं जे नुकसान होत आहे ते लवकरात लवकर भरून काढावं आणि उद्यापासून शाळा सुरू करावी. तुम्ही फ्रेशर भरती करतायत. आता माझ्या मुलाच्या क्लासमध्ये मॅथ्सचे टीचर्स आहेत. मॅथ्सचे टीचर्स हे आता जस्ट पास आउट होऊन आलेले आहेत क्लासमध्ये आणि ते मॅथ्स शिकवतात. म्हणजे काय कुठल्या ह्याच्याप्रमाणे शिकवतात, कुठल्या एक्सपिरियन्स नुसार शिकवतात हे त्यांनाच माहिती नाहीये. आणि जेव्हा ऑफ पिरियड असतात त्यांना सरळ झोपायला सांगतात मुलांना. म्हणजे हे काय चाललंय, म्हणजे आपण कुठं भरकटत चाललेलो आहोत आणि आपला समाज कुठं चाललेला आहे, आपण म्हणजे ह्या पिढीला काय देणार आहोत हेच कळत नाहीये. बरं, आम्ही फी भरतोय, सगळं करतोय आणि सर म्हणतात आमच्या आरटीचे पैसे आडले. आरटी आणि तुमचा गव्हर्नमेंटचा संबंध आहे, थोडी पॅरेंटचा संबंध आहे. पॅरेंट लोकांनी सगळे पैसे भरलेले आहेत. बरं, असं नाहीये की पूर्ण तुम्ही असं पण करत नाही की पैसे न भरता तुम्ही स्कूलमध्ये पण येऊ देत नाही ना. त्यांचे जे परीक्षा असतात त्यांचे आम्हाला रिपोर्ट्स दाखवत नाहीत. तर मग तुम्ही कशावर म्हणता की पॅरेंट लोकांनी पैसे भरलेले नाहीयेत.
त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्यावरती खूप इन्कम टॅक्स होता, आमचे बाकीचे काही प्रॉब्लेम्स होते, टीचर लोकांचा पगार झालेला नाही. हे प्रॉब्लेम त्यांचे होते, तर त्यांनी त्यांच्या लेवलवरती सॉल्व्ह करायला पाहिजे होते. मुलांचं असं नुकसान करायला नको होतं. अजूनही त्यांचं असं मत आहे की आम्ही आमच्या लेवलवर सॉल्व्ह करतो, पण ते कधी करणार आहेत, काय करणार आहेत, कधी स्कूल चालू करणार आहेत, कधी एक्झाम घेणार आहेत, असं ते काहीही सांगत नाहीयेत. आपण इथे पाहू शकता की खूप सारे पेरेंट्स इथे आलेले आहेत, सगळे आपले काम सोडून आलेले आहेत. मुलं घरी काहीही अभ्यास करत नाही. मुलांना हेच माहिती नाही की स्कूल कधी चालू होणार आहे. गेली 2 महिने झालं क्लासमध्ये काही शिकवलं जात नाही. मुलं फक्त येतात आणि घरी जातात. काही प्रॉब्लेम नाहीये. इथं वाद सर वी आर द मीडिया. काय करतो